मनोश्री, सध्या तुम्ही कुठे आहात आणि सध्या काय तिथली परिस्थिती आहे? सध्या मी CSMT स्थानकाच्या बाहेर उभी आहे आणि CSMT स्थानकाच्या बाहेर सध्या सगळ्या पोलिसांनी माध्यमकर्मींना आवाहन केलेलं आहे की त्यांनी CSMT स्थानकाबाहेर उभं राहावं की जेणेकरून मराठा आंदोलक जे आतमध्ये आहेत त्यांची गर्दी होणार नाही, कारण आता हळूहळू मुंबईकर प्रवाशांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे। मुंबईकर प्रवासी हे आता आपल्या कार्यालयांकडे रवाना होत आहेत। 9 वाजेच्या वेळेस साधारणतः CSMT स्थानकावरती जे उपनगरातून येणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत त्यांची गर्दी वाढते, प्रवाशांची गर्दी वाढते। त्याच वेळेस जर आंदोलकांची मोठी घोषणाबाजी झाली तर इथे गर्दीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही मराठा आंदोलकाने आता प्लॅटफॉर्मवरती थांबू नये। मात्र तुलनेने जसं आपण गेल्या वेळी सुद्धा सांगितलं की गेल्या 2 दिवसातल्या तुलनेने आज मराठा आंदोलकांनी CSMT स्थानकावरती थोडी कमी गर्दी केलेली आहे। इतकंच नाही तर मराठा आंदोलकांचे छोटे छोटे गट करून ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत बसलेले आहेत। काही जण विश्रांती घेत आहेत, काही जण पुस्तकं वाचतायत। मात्र एकीकडेच आपल्याला ही जी दृश्य मी दाखवते CSMT स्थानकाच्या बाहेरची की तिकीट खिडकी समोर सुद्धा काही मराठा आंदोलकांनी ठाण मांडलेलं आहे आणि जे प्रवासी आहेत, सर्वसामान्य मुंबईकर आहेत, ते सुद्धा तिकिटाच्या लाईनीत उभे आहेत। मात्र इथे सुद्धा पोलिसांनी आज कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे, कारण 2 दिवसापूर्वी जी गोंधळाची परिस्थिती CSMT स्थानकावर निर्माण झालेली होती, गर्दी प्रचंड झालेली होती, कारण मुंबईकर प्रवासी आणि आंदोलक यांची दोघांची मिळून एकत्रित गर्दी बघायला मिळालेली होती। ती गर्दी त्या प्रमाणात तुलनेने आज कमी दिसते आहे। त्याच्यामुळे CSMT स्थानक अधिकाधिक मोकळं कसं राहील याकडे सध्या रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस यांचं लक्ष आहे।